काय बनवते आई आज? भेंडी बनवते. भेंडी बनवती. बघू दे भेंडी कशी आहे, कवळी आहे का? एकदम छोटी. हा मस्त कशी. मग बनव आज भेंडी मस्त पिकी. कशी बनवणार आहे? काय भरून बनवणार? हा भरून बनवणार. भरून बनवणार आहे. बरं चल कर. मग पहा आज आई भेंडी बनवती. पहा कशी बनवती तुम्ही पासानच. मस्त कवळ्या कवळ्या भेंड्या आहे, पाहू शकता तुम्ही. आणि अक्षरशः ती भरून आज भेंडी बनवणार आहे. हे शेंगदाणे थोडेसे घेतले, ते भाजून घालायचे भेंडीला. भरून भेंडीला भाजून शेंगदाणे घालायचे, खूप छान होती. बघा थोडंसं भाजायचं गवळ, जास्त नाही भाजायचं त्याला. एकदम थोडेसे असे डाग करून घ्यायचे. हे बघा मस्त आईने शेंगदाणे भाजून घेतलेत खरपूस. आणि भेंडी बी चिरून घेतलेली आहे. पहा आता मस्त कवळी कवळी भेंडी आहे, पाहू शकता. अक्षरशः बोटासारखी भेंडी आहे. आणि आता आई हे वाटून घेणार आहे. पहा भरून भेंडी करणार आहे. मग चला आज आईच्या हातची भेंडी खायची आहे. पहा हे बघा छानपैकी लसूण आहे, गावरान लसूण आहे हा. हे बघा एवढा भरपूर लसूण घालते. आणि हे शेंगदाणे आणि थोडेसे हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या दाखव, एवढ्या एवढ्या मिरच्या. हे बघा फक्त 2-3 मिरच्या, बस 2च मिरच्या घातल्या, जास्त नाही घातल्या. तिखट लागत नाही जास्त. ते जास्त तिखट झाल्यावर मग काय चव देत नाही. हे बघा हे वाटून घेतले शेंगदाणे आणि लसूण. आता हे हळद घेतली थोडी, धना पावडर थोडं, आणि थोडंसं घरचा मसाला घेतला, थोडासा घेतला, एक अर्धा चमचा. आणि मीठ चवापुरतं मीठ घेतलं. आता एक काढून घेते सगळं आणि असं सगळं एकत्र करते. हे बघा हे सगळा मसाला मिक्स करून घेतलेला आहे. आता मी हे भेंडीमध्ये असं भरून घेते छानपैकी मस्त. हे बघा असं एकदम छान भरून घेते पटापटा. अशा पद्धतीने भेंडी भरून घ्यायची एकदम छान. हे बघा छानपैकी भरून झालेली भेंडी. आता बघा गॅस वळायचे. आता मी भेंडी गॅसवरती टाकते. कढई ठेवली गॅसवरती. हे बघा 2 पळ्या तेल टाकते. जिरी आणि मोहरी एकत्रच हे टाकून देते. आता मोहरी तडतडली, जिरी बी तडतडली. आता मी कढीपत्ता टाकते. कढीपत्ता झाल्यावरती कोथिंबीर बी टाकते. कोथिंबीर छानपैकी परतून घेते आणि थोडीशी हळद टाकते. आणि हे बघा याच्यात ना भेंडी टाकून देते. आता हे बघा छानपैकी आता हे फोडणी झालेली होते. मस्त आता भेंडी टाकते आणि छानपैकी हलवून घेते. हे बघा छान भेंडी हलवून घेते. आता हे बघा हलवून घेतली भेंडी आता छानपैकी. आणि आता त्याच्यात ना हे थोडंसं पाणी आहे त्या मसाल्याचं, ते थोडंसं टाकून घेते. म्हणजे तो मसाला वाया नाही जायचा आपला. तसं हे वाया गेलेलं चांगलं नाही. ते चांगलं धुवून घालून मसाला टाकला ना ते वाया जात नाही आपल्याला असं होतं.
आता हे सगळं मी परत एकदा मग त्याच्यावरती थोडं झाकण ठेवते. आता मी म्हणजे वाफवरती आपली भेंडी मस्तपैकी शिजन. झाकण ठेवले आता वाफेवर मस्तपैकी आपली भेंडी शिजन. हे बघा आता मी पाहते आधी आपली भेंडी झाकण काढून 2 मिनटं झाकण ठेवले होते त्याच्यावरती हलवून घेते. हे बघा हलवून घेते छानपैकी. हे बघा तेल सुटले छान भेंडीला आता मस्तपैकी. आणि आता आपली होतच आलेली भेंडी. परत एकदा झाकण ठेवते जरा 2 मिनटं मस्त म्हणजे शिजन. हे बघा 2 मिनटं झाकण ठेवते. हे बघा आता भेंडी झाली का बघते मी. 2 मिनटं झाकण ठेवलं होतं. अगदी तेल सुटलंय छान पैकी एकदम सुंदर बघा. आणि शिजली बी छान आणि एकदम सुंदर भेंडी झाली. भरून भेंडी केली. कलर तर सुंदरचा हिरवागार मस्त झाली बघा. बघा किती छान. हे बघा किती छान भेंडी झाली बघा. एकदम मस्त सुंदर भेंडी झालेली आहे आणि छान शिजली बी. आणि अशीच रेसिपी करून बघा मैत्रिणींनो तुम्ही. मी माझ्या मुलीकडं आले ना तेव्हा तिच्याकडं मी रेसिपी बनवली. ती मला म्हणली आई काहीतरी बनव गं भेंडीची भाजी. मग मी म्हणलं करते मी भेंडीची भाजी. मग मी ही भेंडीची भाजी बनवली बघा किती छान बनवली. हिरवीगार मस्तपैकी जसा कलर आहे तसंच बनवली. संगीता बघ ग मी भेंडी कशी केली खाऊन बघ कशी लागती. छान लागते का बघ. हा मस्त केली भेंडी दिसती मस्त पण टेस्ट करून बघ कशी. चला आज आईने हो का भेंडी केलेली आहे. अक्षरशः मस्त भरली भेंडी केलेली आहे. आणि आज तिच्या हातची पाहिजे आपल्याला कशी केलेली आहे मैत्रिणी पहा. मग तिच्या हातची जर भेंडी आवडली तर कधीतरी आईच्या हातची भेंडी खाऊन पहा मैत्रिणी. आणि खरंच खूपच छान केलेली आहे आणि दिसते बी छान रंग बी छान. अक्षरशः हिरवी भेंडी केली आहे पण तिचा कलर तसाच राहिलाय पहा. अजिबात कलर ढाळला नाही. मग मी आता भेंडीची भाजी खाऊन बघते. एकदमच भारी छान झाली ना ग मस्त. लाईक करा सबस्क्राईब करा. माझी भेंडी आवडली तर सबस्क्राईब करा.